हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 10 जून वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो आणि वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। तर या दिवशी व्रत केलं जातं जे वर्षातनं एकदाच करता येतं। तर हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात। तर या व्रताला सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। असं म्हटलं जातं की ज्येष्ठ पौर्णिमेलाच सावित्रीने सत्यवानाचे प्राण या वटवृक्षाखाली यमराजाकडून परत मिळवले होते आणि म्हणूनच या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात। आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, पतीची प्रगती व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करत असतात। पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांना समर्पित असते। तर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो। त्याच्या प्रकाशातून सुख, शांती, समृद्धी, वैभव हे प्रदान करत असतो आणि त्यामुळे या दिवशी चंद्रदेवाची पूजा ही आवर्जून केली जाते। धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आज मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण रात्री कापुरासोबत जाळा ही एक वस्तू। त्यामुळे घरातील सर्व भांडणं, इडापिडा, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य दूर होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज रात्री कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे। तर 12 वाजेपर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा उपाय करू शकता, कारण पौर्णिमा तिथी ही संपूर्ण रात्रभर असणार आहे। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते। तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी प्रदान करत असते आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये एकदा तरी येऊन जात असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। तर या कापराचा दूर जो असतो तर तो दैवी आणि शुद्ध मानला जातो, जो आपल्या घराला, पूजा स्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जाने भरत असतो। याशिवाय कापूर जाळला तर आपलं मन सुद्धा शांत होतं आणि आपली एकाग्रता सुद्धा वाढत असते। धार्मिक दृष्टिकोनातनं कापूर जाळणं हे अग्नीच्या घटकाचं प्रतिनिधित्व करतो, जे पवित्रता, शक्ती आणि आंतरिक प्रकाशाचं प्रतीक आहे। घरात कापूर जाळणे हे देवांना प्रसन्न करण्याचा एक मार्ग मानला जातो। जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात। तसेच हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा सुद्धा दूर होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये निर्माण होते। त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता आणि समृद्धी ही कायम टिकून राहते। जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील आणि त्यांच्यामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून आज नक्की करा। घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा आपल्या घराला काही कोणी नजरबाधा केलेली असेल, कोणी काही वाईट नजर लावलेली असेल, घरामध्ये काही वाईट शक्ती असेल तर आपल्या कुटुंबामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती खुंटते आणि आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही। आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत नाही। घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सतत संकट, अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा त्या दिवसाचं एक शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे।
तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, मातीची पणती असेल तर ती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळण्याचं भांड असेल तर तेही घेऊ शकता। सर्वप्रथम त्याच्यामध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा, कारण तो नैसर्गिकरित्या बनवला जातो आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे कुठलाही जो साधा कापूर असेल तुम्ही जो देवघरामध्ये वापरता तो तुम्ही घेतला तरीही चालेल। 5 कापराच्या वड्या आपल्याला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। फुलं असलेल्या लवंगा घ्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका आणि तुम्हाला 2 हिरवी वेलची त्यासोबत ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे, पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता। यानंतर तुम्हाला सोबतच थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे, चिमूटभर घ्या, अगदी तुटलेले फुटलेले हे तांदूळ नसावेत, अखंड चिमूटभर तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या 2 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषावरनं उतरवून घ्यायचं आहेत। तुमचा पती असेल तर पतीवरनं तुम्हाला या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 3 वेळेला उतरवून घ्यायचा आहेत आणि त्यानंतर घरामध्ये जी लहान मुलं असतात त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला 2 वस्तू या ओवाळून घ्यायच्या आहेत। घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही मोहरी आणि ते तांदूळ तुम्हाला त्या कापरावरती टाकून द्यायचे आहेत। एकच चिमूटभर तुम्हाला तांदूळ आणि मोहरी घ्यायचं आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही। त्यानंतर हे भांड देवघरासमोर ठेवायचं आहे आणि कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवर्ण मंत्र जो आहे तर या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। काही वेळाने ते भांड तुम्हाला देवघरासमोर उचलायचं आहे आणि याचा संपूर्ण धूर तुम्हाला घरामध्ये फिरवायचा आहे। बाथरूम टॉयलेट मध्ये तुम्हाला न्यायचं नाहीये। त्यानंतर हे भांड घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवून द्यायचं आहे आणि जो आपला उंबरठा असतो तर त्या उंबरठ्याच्या मध्ये म्हणजे सेंटरला तुम्हाला ठेवायचं आहे। आपल्या उंबरठ्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो, ते लक्ष्मीचं निवासस्थान आहे आणि जिथे आपण हा कापूर जाळत असतो तर तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते आणि कापुराचा धूर जो असतो तर त्या धुराने घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, पितृदोष किंवा इतर काही वास्तुदोष असतील तर सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतात आणि आपल्या घराची मुलांची आणि प्रगती व्हायला सुरुवात होते। तर बघा, यानंतर काही वेळानं ते भांड तुम्हाला पुन्हा तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर त्यामध्ये जळलेली जी राख तयार होईल तर त्या राख तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या राखीचा प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती एक तिलक लावायचा आहे। यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही ज्या वस्तू शिल्लक असतील, तांदूळ असतील तर त्या सर्व जळालेल्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय घरामध्ये करायचा आहे। करून पहा, या उपायाने तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील। त्याचबरोबर पहा, तुमच्या घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील, सकाळ संध्याकाळ सतत वादविवाद होत असतील, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं एकमेकांचा पटत नसेल तर आज संध्याकाळी तुम्हाला दोघांना एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। एका मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत। कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर 2 ते 3 थेंब तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर उभं राहून तुम्हाला माता लक्ष्मीची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि या कापराने ती आरती तुम्हाला दोघांना ओवाळायची आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सुखी संसारासाठी, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी असतील, तुमच्या नात्यामध्ये काही संकट असतील, अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी हा उपाय जर केला तर पती पत्नी मधले नाते संबंध जे आहेत तर ते घट्ट होतात आणि काही वादविवाद असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात। म्हणून तुम्ही हा उपाय सुद्धा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। त्याचबरोबर आज मंगळवार आहे, आपल्या कुलदेवीचा सुद्धा वार आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे। फोटो असेल तर तुम्हाला कुंकुमार्चन करता येणार नाही, पण टाक असेल, मूर्ती असेल तर आवर्जून त्यावरती कुंकुमार्चन करा। तसेच देवीला 11 लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून अर्पण करायच्या आहेत। आपल्या कुटुंबावर, आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन तिची सेवाही करू शकत नाही, पण घरच्या घरी जर आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर तिच्या समोर 11 लवंग ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करा। त्यामुळे आपल्या
कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।